नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. धर्मतत्वातूनच मिळेल समाजाला खरी शांतता. परमपूज्य 108 सकलकीर्ती महाराज. ऐतवडे जैन मंदिरात विविध मान्यवरांचा सन्मान. ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना परमपूज्य 108 सकलकीर्ती महाराज म्हणाले की अहिंसा आणि सद्भावना या धर्मतत्वातूनच समाजाला खरी आणि आत्मीय शांतता लाभेल. बदलत्या काळात अधर्मता वाढत असताना समाजाला योग्य दिशा केवळ धर्मतत्वामधूनच मिळू शकते. कार्यक्रमाला परमपूज्य 108 अर्ककीर्ती महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शीतल पाटील, कुमार कागवाडे, बाबगोंडा पाटील, प्राध्यापक मिलिंद पाटील, भरत पाटील, सन्मती संस्कार मंचचे संघटक सुनील बुद्रुक, अशोक पाटील, जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल पाटील, संदीप पाटील, केदार पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महाराज म्हणाले की प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी जिन तत्वांचे आचरण करून समाजाला दिशा दिली. आज त्यांच्या विचारांचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्कृतीचा अभिमान जपल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. अर्ककीर्ती महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितलं की माणूस खाली हात येतो आणि खाली हातच जातो. जीवन आनंदमय करायचे असेल तर सत्य, सेवा आणि पुण्य याचा मार्ग स्वीकारावा. स्वागत सन्मती उपाध्ये यांनी केलं. प्रास्ताविक सुनील बुद्रुक यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद पाटील यांनी केलं, तर आभार शीतल पाटील यांनी मानले. आत्मशुद्धीसाठी 10 तत्वांचे पालन करा. चातुर्मासामध्ये श्रावक श्राविका आत्मशुद्धीसाठी उपवास करत असतात. क्षमा, मार्दव, अर्जव, सत्य, शौच, संयम, तप, त्याग, अंकिचन आणि ब्रह्मचर्य या दशधर्मातील 10 तत्वांचे पालन करून प्रत्येक जीव आत्मसिद्धीकडे वाटचाल करतो, असे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शीतल पाटील यांनी सांगितले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. ओम नमः शांतिनाथ भगवान की जय. 24 भगवान की जय. आचार्य शांतीसागर जी महाराज की. 10 लक्षण महान पर्व की जय. मम दीक्षा शिक्षा प्रदाता प्रज्ञाश्रम आचार्य देवनंदी जी महाराज की जय. महानुभाव, 10 दिवस हे आत्मिक सुखासाठी आहेत. हे जे पर्व आहेत आमच्या मनातील विचारांना बदल आणण्यासाठी, म्हणून प्रत्येक धर्मामध्ये जप सांगितल्यात, जाप सांगितल्यात. त्या जापाच्या माध्यमातून, त्या मंत्राच्या माध्यमातून आम्ही आत्मोन्नती करू शकतो. म्हणून ओमचं जाप केलं पाहिजे, ओम नमःचं जाप केलं पाहिजे. पूर्ण भारतवर्षामध्ये आपली भारतीय संस्कृती टिकून राहण्याचं कारण म्हणजे हे जप ध्यानच आहे. म्हणून प्रत्येक जीवाने थोडा वेळ जाप करून अध्यात्माकडे जाणं, तरच आपलं दिवस आणि रात्र 24 तास चांगले व्यतीत होतात. म्हणून प्रत्येक जीवानं मंत्राचा प्रभाव, मंत्राच्या त्या प्रभावाने आम्ही आत्मिक सुख प्राप्त करू शकतो. म्हणून सर्वजण ह्या दिवसामध्ये, सणाच्या पर्वाच्या दिवसामध्ये जप केलं पाहिजे, अध्यात्माकडे गेलं पाहिजे. अशा अध्यात्माच्या विषयामध्ये, अशा अध्यात्माचा प्रचार प्रसारामध्ये वार्ताहरांचा, पत्रकारांचा आणि चॅनल जे मीडिया आहे त्यांचा पण खूप मोठा मोलाचा वाटा असतो. आमच्या काही गोष्टी तिथंपर्यंत पोचवतात जिथं आम्ही जाऊ शकत नाही आहे. तिथल्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोचवतात. हे सर्व काही पत्रकारांना आणि मीडियाना ह्यांचं श्रेय जातं. म्हणून जे भगवान देवकर, आर्यन वो पब्लिक न्यूजवाले, यस न्यूज महाराष्ट्रवाले, M24 न्यूजवाले आणि मंत्रालयातून, विभागातून आलेले जे अधिकारी आहेत, केदार पाटील, ह्या सर्वांना माझा आणि ह्या ऐतवडे बुद्रुकमधील जे कमिटीगण आहेत
त्यांना सर्वांना पण माझं खूप आशीर्वाद आहे. कारण बिना गुरुच्या अध्यात्मामुळं, गुरूंच्या वचनामुळं, गुरूंच्या आशीर्वादामुळं कोणतं कार्य होत नाही आहे. म्हणून अशा अध्यात्माच्या ठिकाणी येऊन तुम्ही हे जे प्रभावनाचं, धर्म प्रभावनाचे एक कार्य केलेलं आहात. म्हणून निश्चित रूपेनं तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या युनिटला, तुमच्या सर्व जे तुमचं जे कार्यामध्ये सर्वजण संलग्न झालेले आहेत त्यांना सुद्धा माझा खूप खूप आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. सध्याची तरुण पिढी आता सध्या जे अध्यात्मापासून काही अंतर लांब आहे, बरेच व्यसनाधीन झाले, अशा तरुणांसाठी आपण काही उपदेश द्याल? हां, आजची जी अध्यात्म पिढी आहे, आता जी मुलं मुली आहेत, थोडे धर्मापासून वंचित आहेत. थोडं त्यांना आधुनिक काही वस्तू, काही गोष्टी, गाडी, मोबाईल आदी लाभल्यामुळं ते धर्माकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे. दुसरं बाहेर जे दिखावा आहे तिकडे जास्त त्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. म्हणून प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येकानं जे थोर आहेत, ज्येष्ठ आहेत, जे ज्ञानी आहेत, ते सर्वांनी आपल्या आपल्या तिथल्या नगरीतील, देशातील, राज्यातील आणि गावातील मुलामुलींना त्यांना धर्माचं शिक्षण देऊन त्यांना पाठशाळेच्या माध्यमातून आधी आणि ह्या प्रवचनच्या माध्यमातून त्यांना धर्मामध्ये संलग्न करून त्यांनासुद्धा ह्या सुख शांतीचा अनुभव प्राप्त करण्यासाठी त्यांना धर्माकडे येणं अत्यंत आवश्यक आहे. ते आज जर धर्माकडे आलं तर निश्चित रूपेनं आज उद्या आमची भारतीय संस्कृती आणि सुजलम सुफलम होईल. म्हणून ते मुलं मुली आपल्या धर्माकडे यावं, संस्कृतीकडे यावं, हे पूर्ण सर्व भारत देशांना सर्वांना हा माझा संदेश आहे आणि आदेशसुद्धा आहे. चातुर्मास हा कशा संदर्भात साजरा केला, म्हणजे काय हे केलं जातं याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे. चातुर्मास हा एक व्यवहार धर्मासाठी आणि एक निश्चय धर्मासाठी. व्यवहार धर्म म्हणजे बाहेरील जी प्रभावना आहे, जे देवांची पूजा, आराधना, भक्ती, देवदर्शन, त्यांच्याप्रती आदर, विनय, हे व्यवहारामध्ये सांगितलेले आहेत. निश्चयामध्ये जो व्यक्ती ध्यान करतो, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होतो, जसं रामाच्या भक्तीमध्ये हनुमान लीन झाला होता. म्हणून भक्तीमध्ये सगळ्यात नाव हनुमंताचं घेतलं जातं. तसंच म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये प्रत्येकजण हनुमंतासारखं भगवंताची पूजा आराधना केली पाहिजे. तरच आम्हाला अनंत सुखाची प्राप्ती होते, तरच आमचं कल्याण होतं. म्हणून सर्वांनी भगवंताची ह्या 4 महिन्यामध्ये भक्ती केली पाहिजे. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.